नाव सांगा तुमचं. माझं नाव गफ्फार हसन शेख, मूळ जिल्हा लातूर, भरती जिल्हा मेरा भाईंदर आहे. तर तुम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस करत होता? मी आज 6-7 वर्ष झाले प्रॅक्टिस करून. अगोदर तुम्ही भरतीच्या अगोदर काय काम करत होत्या? भरतीच्या अगोदर मी मिस्त्री काम केलेलं, स्टाईल कोर्सेस म्हणजे माझं घर वगैरे पर्सनल बांधायचं, आहे. बरोबर आहे? हो. ठीक आहे. तुम्ही ग्राउंडला किती मार्क होते तुम्हाला? मला मेरा भाईंदरला 43 मार्क होते ग्राउंड. बरं, ठीक आहे. आणि लेखीमध्ये? लेखीमध्ये 73 मार्क. तर लेखीची तयारी करताना कसा अभ्यास केला तुम्ही? लेखीची तयारी कुणाचे करताना क्लास लावले, कुणाचे नोट्स काढले, पुस्तक किती वेळेस वाचन केलं, कोणतं पुस्तक वाचन केलं किंवा कोणतं पुस्तक वाचलं तर चांगलं राहील, सांगा बरं? माझा माझा अभ्यास थोडासा वेगळा होता, कारण मला दिवसामध्ये काम करावं लागत होतं आणि मी संध्याकाळी जास्त करून नाईटलाच रीडिंग केलेली आहे पूर्ण. त्यामध्ये जनरल नॉलेज, गणित बुद्धिमत्ताला मी सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरलं. त्यांची गणिताची मेथड, शिकवण्याची पद्धत चांगली आहे. नंतर बाळासाहेब शिंदे, मोरा वाळंबे यांचे मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेजच्या दररोजच्या चालू घडामोडी. बरं, ठीक आहे. तुम्ही बाळासाहेब शिंदे आणि मोरा वळंबेचा दोघांचा अभ्यास केला का? हो, तर तुम्ही दोघांचा. किती घंटे अभ्यास करत होता रोज? मी कमीत कमी 2 तास देतो सर दररोज. एका विषयाला का टोटल 2 नाही, तास? मराठी व्याकरणाला 2 तास द्यायचे. बरं, ठीक आहे. मराठी व्याकरणचे नोट्स वगैरे काढून अभ्यास केला का फक्त वाचन करत होते तुम्ही? नाही, नोट्स, रनिंग नोट्स काढायचे. हां, ठीक आहे. म्हणजे वाचन करत नोट्स नोट्स काढायच्या, काढायचे. वहीवर काढायच्या, बरोबर आहे? हो. बरं, ठीक आहे. आणि गणिताचे सूत्र वगैरे कसे लक्षात ठेवले, कसा अभ्यास केला, कोणापाशी क्लास लावले? गणिताचे सूत्र ठीक आहे. अगोदर सुरुवातीला चाकूरला चंद्रकांत कसबे सरांची अकॅडमी होती. हं, हं. तिथं मी अकॅडमीला जॉईन होतो काही दिवस आणि त्यांच्या काही पद्धती होत्या. परत काही यूट्यूबवर समजा किंवा पुस्तकामध्ये. नंतर मग सचिन ढवळे सरांचे व्हिडिओ जास्त बघितले हं, हं. आणि त्यांच्या ट्रिकनुसारच मी फॉलो करत गेलो. बरं, ठीक आहे. तुम्हाला भरती झाल्यावर तुमचं जेव्हा मेरिट लागलं, मेरिट यादीमध्ये नाव आलं, तेव्हा काय फिलिंग आली तुम्हाला सर्वात पहिल्यांदा? भरतीमध्ये तर अगोदर असं वाटायचं नाव येतोच का नाही की हां, कारण पेपर खूप टफ गेला होता हां. आणि मीरा भाईंदरचा पेपर पाहिला तर खूप टफ आणि त्यामध्ये गणित आणि भूमिती आणि त्यातल्या त्यात विज्ञान. हं, हं. त्यामुळं थोडंसं डिप्रेशनमध्ये आलो होतो आम्ही हं. की होतं का नाही काय माहिती. त्यावेळेस ज्यावेळेस एक्झाम झाली आणि रिझल्ट आम्हाला रमजानचा महिना होता. आम्ही रमजानच्या महिन्यामध्ये थोडं ज्या दिवशी लिस्ट आली हं. ज्या दिवशी लिस्ट आली त्या दिवशी मग तो आनंद शब्दामध्ये व्यक्तच करता येत नाही. असं कारण का? बरं, भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात प्रश्नपत्रिकेत? भरतीमध्ये ठीक आहे. आपण अभ्यास करतो तो त्या टाईपनुसार आपण बघितलं तर अगोदर जे झालेले क्वेश्चन आहेत पोलीस भरतीमध्ये आतापर्यंतचा आहे रेकॉर्ड की कंटिन्यू मागं जे प्रश्न झालेत त्यानुसारच प्रश्न येतात आणि पोलीस भरती ही ऑफलाईन झाली तर 100% आपण जनरल नॉलेजचे समजा ते सर्वच्या सर्व 70% प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेतले येतात आणि जेवढं होईल तेवढा आपण जर मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर जनरल नॉलेजचा भरपूर अभ्यास आपला कव्हर होऊन जातो. बरं, ठीक आहे. तरी जनरल नॉलेज म्हणजे कोणतं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र कशाविषयी प्रश्न येतात नेमका? का डेप्थमध्ये जातात का वरवरचे? ओव्हरऑल जास्त डीपमध्ये येत नाहीत. जास्त वन लाईनर डीपमध्ये क्वेश्चन असतात का मोठाले क्वेश्चन असतात? वन लाईनर क्वेश्चन असतात. बरं. त्यामध्ये समाजसुधारक असतील, इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा बरं, इतिहास भूगोल. अभ्यास करताना कुठपर्यंत अभ्यास केला पाहिजे? म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर का नंतरचा किंवा आधुनिक भारतात म्हणजे जसं की 1857च्या नंतरचा करायचा किंवा कुठला करायचा अभ्यास? 1857च्या नंतर. नंतरचाच करायचं का? आणि हं. केला तर करताना तर सर्वच करायचा, पण हं. जास्त भाग आपल्याला 1857च्या नंतरचा बघावा बरं, तुम्ही आता हे जी-केसाठी दुसरे वेगवेगळे पुस्तकं सेपरेट रेफर केलं का ठोकळा वापरून केला? त्याचा ठोकळा आणि परत काही सेपरेट पण पुस्तक वाचले. सेपरेट कोणत्या विषयाची पुस्तकं वाचले तुम्ही? सेपरेटमध्ये इतिहास, दीपस्तंभमध्ये हां, हां. दीपस्तंभचा इतिहास आणि विद्याभारतीचा मध्ययुगीन भारताचा इतिहास. बरं, ठीक आहे. तुम्ही कोणते पुस्तकं सुचवणार? जर तुम्हाला एखाद्या मुलाला मार्गदर्शन करायचं असेल तर कोणते पुस्तक सुचवणार तुम्ही? पूर्ण पोलीस भरतीची एकदा पुस्तक यादी सांगा बरं. ठीक आहे. आता भरपूर एवढे मोठे असे प्रकाशन आहेत की भरपूर लेखक आहेत तरी पण माझ्या अभ्यासानुसार किंवा आणखीन लेखकांच्या बदलत्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार मराठी व्याकरणामध्ये 2 वापरायचे. एक मोरा वाळंबे सरांचा आणि एक बाळासाहेब शिंदे सरांचा. दोन्ही पुस्तकांचा अभ्यास पूर्ण झालेला पाहिजे आणि त्यामध्ये परत गणितामध्ये ढवळे सरांचं पुस्तक आणि
जर बेसिक सुरुवात असेल तर मग सतीश वशे सरांचं पुस्तक सुरुवातीला. म्हणजे प्राचार्य सतीश वशे सर औरंगाबादचे, बरोबर आहे? औरंगाबाद. बरं, ठीक आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याला भरती मारल्या त्या जिल्ह्याचे किती प्रश्न आले होते भरतीमध्ये? जिल्ह्यावर कमीत कमी 5 ते 6 प्रश्न आले होते. म्हणजे ज्या जिल्ह्याला भरती आहे, ज्या ठिकाणी भरती मारला त्या जिल्ह्याचे 5 ते 6 5 ते प्रश्न 6 येतात. प्रश्न 100% येतात. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर. आपण आपले